मित्रांनो जाऊन आलो बघा दिगंजीला. दीर आमच्या आता खोलीत येऊन किचन पशी मटन चिकन करते आहे बघा. चिकन आणलंय दिरानं जावं पण आज खायचं एकत्र. मग शिजवा म्हणलं माझ्या गॅसवर. हाय गॅस ही माझा त्या दिवशी तर भरून आणलाय म्हणलं. करा भाऊजी चांगलं करा बरं कालवण. नाही माझी मी करते उठा मग. होय होय नवऱ्याला बिना नवरा काय उपाशीच आहे जणू. कशी मिळत नाही ती. मिळत कशी नाही ती. विचार करणार माणसाला का तुम्ही. विचार कसं करतो लय खातोय आम्ही. तुम्हाला सगळं सांगायचंय भाऊजी मटण आणलंय म्हणून मी. काढला बघा बघू कसं आहे. आलो आलो एक नाद बरे. अरे एक गडी दोन बायस नाही ऐकना. मटणा बाबतीत नाद करायला नाही कोणी बिन. पाणी सुटलंय का ओतलंय. सुटलंय मग असं नाही ओतायचं चोरून आणि म्हणायला मी पाणी सुटलंय म्हणून. तुझ्यासारखं नाही. जाऊ करते भाकरी बाहेर आता. तुझ्यासारखं नाही आपण. सांग चला सांगितलं तरी सांगू कवल दिला तोंडाला. यश आहे माझ्या. अरे यश नव तोंडच चांगलं नाही तुझं. यश आहे माझ्या तोंडाला. नवरा बायको फटका तोंडाची. फटका कसं तुम्ही सारखं त्याला लका लका हलवताय ताटण. असं निवांत त्याला अजून खोबरं लसूण सोडला नाही चिरला नाही. आज बिन मसाल्याचं कालवण खावे. ओके मध्ये सगळं ओके होते. कमी मसाल्यात आपण मटण करतो. आज बघा काय बोकडाचं मटण आणलं नाही. आज चिकन खायचं. खा गे रोजचे बोकडाची मटण. पैसा ठेवू दा बनवून तू आमच्याला नुसतं गोड बनवून खा. मी देत होते तुम्ही नको म्हणला होते. काकाला बाहेर मी पैसे देत होते नको म्हणला तुम्ही. मग काय करू मी. बोकडाची मटण तू तोंडा खायचे आमच्या. तुम्ही चिकन हाणताय ना तोंडावर. खातोय तेवढं तर मी हाणतो तुझ्या तोंडावर. आयुष्यात तू काय काय केलं. आयुष्यात माझ्या हातात काय नव्हतं. आता आलंय ते बी नवरा अजून तू काय होय. पैसा असतं म्हणजे कशाला मग केलं असतं. काय अजून झालं नाही बाय अजून. थोड्या वेळ बोलवतो त्यात मसाला टाकून काय जा खेळचा. सूप तयार झाला की बोलवतो. वाटी घेऊन ठेव. वाटी दिली तुझ्या पैसे मला एक तसली वाटी दे तिथं ठेव माझ्या पैसे. मी तुला काढून ठेवतो. हा ते कुठली बे आणि वाटी तुला गच भरून ठेवतो सोफा. आव पण फटके वाटी हातापाशी तुमच्या. दुसरी की पाहिजे दुसरी दे चांगली दे. एवढी वाटी भरून काढू तुला पिचेल का. बरं खेळा जावा तोपर्यंत. पोरीला बी वास सुटला म्हणायला. आली पळत. जीव लावा लागतो लेकराचा. बिना जीव लावता या शिजायला लागलंय गदा गदा. पण त्याला कवाही घालायचं व मशारा अजून कुठला नाही. लसूण सोलायचाय. खोबरं हे करायचंय. हॅलो लसूण हाय बाय हे कुठं. हो पाठवला बघा ह्यात लसूण आहे बघा पाटीत सोलायचाय. सुलती मी आता बसून तर का करू. बराबर आहे काय. कालवण शिजायला लागलं पण ह्याला मसाला नाही. काय करायचं घरात आणि काय सांगा. अवघड झाले कंडिशन. वाजवू नका सारखी पार आता. आणा तुमच्या घरातली मग. आमच्यात कुठं लय भांडी आहे थोडीशी हाय त्या. सगळं आहे. पितळे आमच्या तेल आमची गॅस आमचा आमची आम्ही करायचं आम्ही तू खायची का. अय भाऊजी मी खातच नाही राहू द्या. मी जीवली होय टेन्शन मध्ये. कुठल्या टेन्शन आहे बायको खवायली का. पैसा द्या आधी मला तू. कसं पैसा पुढचं बोलून कसं पैसा. आता घरात आला पैसा घ्यायला घेता. शांत बसतो. उलट चांगले आणि मी म्हणलं करा माझ्या गॅसवर. त्यांचा गॅस हाय बरं का. नाहीतर म्हणताल गॅस संपला काही असेल पण त्यांना वाटतंय की आपल्याला अजून ठेवला पाहिजे. मस्त राडी अजून का करू.
येऊ दे येऊ दे येऊ दे मस्त आंब्याची झाड करशील माझी. काय करू मग मी ऐकू दे मी मला एकटीला पोरांना मस्त रान लागत जा जावा लसूण सुलते मी हो का नाही तुम्ही बिना मसाल्याचं कालवण करून द्यायला जावा आम्हाला खावा माणसा मग काय करायचं मसाला तर पाहिजे की त्याला तर मित्रांनो तुम्ही बी या बर का चिकन खायला म्या काय आणलं नाही आणि अजून तुम्ही म्हणणारच पूजा ताई पैसे मोडत नाही पण भाऊजीने काय पैसे देऊन दिले नाहीत म्हणून म्या काय दिलं नाही ग नाही माझ्या पैसे होते 1,500-2,000 रुपये तसं काय नाही बिना पैसे नव्हते मी हा खोटं बोलत नाही मी खरं ते सांगते जिंदगी कशी जाईल अजून तर चालू झाली आताशी निम्म वय सकत नाही माझं आणि मला म्हणता येईल जिंदगी गेली जिंदगी कशी जाते या अशी मटण खाऊन जिंदगी जाते बघा कसं आहे चिकन कसं शिस्त आहे नुसतं रंगील झार खायचंच आहे नुसतं अंडी मटण म्हणून तर आमचं भाऊजी जाड व्हायला लागले आहे बघते ते बघा डेरक्या जाऊ ना त्यांनी आता येते भुकी अजून शिजल का तवर नाही शिजायचं तर मसाला नाही का शिजून तर उपयोग आहे बिगर मसालाच खायचं नाही नाही बिगर मसाल्याचं खाल्ल्याशिवाय बी तब्येत कमी होत नाही सारखं त्याला खोबरं हिन कुठनं घालावं खोबऱ्याला लय पैसा जातो या भाऊजी तुमच्यात खोबरं आहे का नाही म्हणजे माझ्यातलंच का तुमच्यात आहे मग मसाला पुढे काय पोळी सुद्धा नाही आमच्यात नाही नाही तुमचा गावठी पुणचा मसाला मसाला पण नाही बाई मग सगळं आमचंच आहे बघा नुसतं म्हणायचं मी कालवण करतो मी मटण आणलं ह्याला किती आहे बाप घालावं लागतं या खोबरं काय थोडं मागावी किती 200 का 300 रुपये किलो खोबरं आहे वाटतंय असं वाटतंय मला बरं का मी काय बघायला गेलं नाही अजून बाजार आणला नाही काय करायचं आज पतोर दिरानं मला लय घातलं बरं का मी म्हणलंय बी घातलंय पण अजून बी भाऊजीच आशा करते भाऊजी पैसे लय पैसा आहे मित्रांनो म्हणून करायची आशा भाऊजी पैसे लय पैसा आहे आमच्या दावत नाही तर नाही नाही म्हणते तर काय करायचं आलं शिजत शिजायचं कवान ह्यांना भेटायचं कवान हाय सकाळचं कोबीचं कालवण खायचं थोडस मग तोवर शिजूस तोवर माझा थोडासा लसूण सुरत आला बघा एका हाताने सुलते व अजून खोबरं चिरायचं आहे डब्यातलं घेऊन परत मग त्याला कांदा कोटा करून मसाला टाकून मग 1 नंबर होणार कोथिंबीर टाकून मग या तुम्ही चिकनचा रस्सा खायला ती बी आमच्या भाऊजीच्या हातचा द्याचाल का भाऊजी तू खाते तू कुठल्या पै पाहुण्यासनी आल्यावर चहा पाणी केलं मस्त करते मनापासून त्यांना जेवण करून मस्त सगळ्याला घातली उगा मला सांगू नका तुम्ही तिथं तोंडातच अवसर आहे नुसतं वय आणि तुम्ही करून खाया घाला फक्त